केल्यानंतरच हा कार्याचा प्रसाद मिळत असतो. म्हणून संतांनी आपल्याला दंड घातलेला आहे. कीर्तनकार छोटा असो मोठा असो विद्वान असो अगर विद्वान असो, भगवान गोपाळ कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं श्रवण उच्चारण करायचं. कारण भगवान गोपाळ कृष्णाचं गोकुळामध्ये चरित्राचं श्रवण उच्चारण जर आपण काल्याच्या दिवशी केलं तर आपल्या जीवनातलं संपूर्ण पाप जातं, पुण्याची प्राप्ती असं फळ देणार हे चरित्र आहे. आपण भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र दीन आणि दुर्बळ असे सुख राशी हवं तारू धूळ सागराचे उच्च विचार चरित्र ते उच्चारावे केले देव. म्हणून भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्राचं आपण श्रवण उच्चारण काल्याच्या दिवशी जर केलं तर पूर्व जन्मामध्ये आपल्या हातून ब्रह्महत्याची जी महापातक झालेली आहे तो महापातकाचे मुळीचं फळ देणार हे चरित्र. काल्याच्या दिवशी आपण भगवान गोपाळ कृष्णाच्या चरित्राचं श्रवण उच्चारण जर केलं, काल्याच्या दिवशी आपण गोकुळामध्ये भगवंताचे चोरी कर्म केलं, त्या चोरी कर्माचं काल्याच्या दिवशी श्रवण उच्चारण जर केलं तर पूर्व जन्मामध्ये आपल्या हातून सोनं चोरण्याचं जे महापातक लागलेलं आहे त्या महापातकाच्या निवृत्तीचं फळ देणार हे चरित्र. उच्चारण करायचं, आचरण मात्र करायचं नाही. आचरण प्रभुराम चंद्राच्या चरित्राचं करावं, श्रवण उच्चारण भगवान गोपाळ कृष्णाच्या चरित्राचं करावं. तुम्ही म्हणाल महाराज दोन्ही देव अवताराचे आहेत, प्रभुराम चंद्राचं चरित्र तुम्ही आचरणात आणायचं सांगतात, भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र आम्ही आचरणात आणलं तर काय फरक पडतो? फरक काहीच पडत नाही. एकच आहे, भगवान गोपाळ कृष्णाने जे कार्य केलं ते कार्य जर तुम्हाला करता आलं तर भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र आचरणात आणायला काय अडचण आहे? महाराजांनी ते प्रमाण केलं. भगवान गोपाळ कृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलला. तुमच्या आमच्या डोक्यावर 10 घोड्याचे पोते जर दिले तर काय परिस्थिती होती? एवढं भव्य भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र. भगवान गोपाळ कृष्णाने 16,108 बायका केल्या. आपल्याला हे शक्य आहे का? आज वर्तमान स्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे बायकोच मिळायला तयार नाही. 16,108 बायका कधी कराव्या? बरं देव 16,100 ते देवाचे रूप एकदा सगळीकडे दिसले. आपल्याला एका मताचे तरी 2 रूप करता येतात का? एवढं भव्य भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र आपल्याला आचरणात आणता येणार नाही. एवढं भव्य भगवान गोपाळ कृष्णाच्या चरित्राचं श्रवण आणि उच्चारण करण्यामध्येच तुमचं आमचं परम कल्याण आहे. अनुवाद करतात.